मूळ मनुस्मृती जर वाचली असती तर कदाचित ती जाळली नसती असं मी बोललो. आता ह्याच्या पाठीमागे बोलण्याचा माझा मूळ उद्देश असा आहे की मला असं म्हणायचं आहे की हिंदुत्व ह्या विषयावर बोलत असताना हिंदू धर्मातले जे सगळे धर्मग्रंथ आहेत, भगवद्गीता आहे, रामायण आहे, महाभारत आहे, 4 वेद, उपनिषद, पुराण, मनुस्मृती, तर हे सगळं आपण वाचतच नाही. हे जर वाचलं तर आपल्याला कळेल की त्याच्यामध्ये नेमकं काय म्हटलंय. हा माझा मूळ उद्देश आहे त्या पाठीमागं बोलण्याचा. आता बाबासाहेबांनी नंतर जेव्हा मनुस्मृती जाळल्यानंतर हिंदू कोड बिल बनवताना मनुस्मृतीचा वापर त्यांनी उपयोग करून घेतलेला आहे. मनुस्मृती ही आधाराला घेतलेली आहे, हे त्यांनी स्वतः लिहिलेलं आहे. पण तरीसुद्धा मनुस्मृती जर मूळ वाचली असती तर ती जाळली नसती. या वक्तव्यामुळं जर कोणी दुखावले गेले असतील तर मी त्यांची क्षमा मागतो. मी दिलगिरी व्यक्त करतो मनापासून. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, सगळीच, छत्रपती शिवाजी महाराज, सगळे हे आपली दैवत आहेत, सगळे महापुरुष आहेत. मी आज 25 वर्ष व्याख्यानं देतोय. या 25 वर्षामध्ये मी कधीच कुठल्या महापुरुषाबद्दल एकही अवाक्षर वाईट काढलेलं नाही आहे.